मग पुढचा प्रॉब्लेम घेतो नाईट ना. ओके, काय दिले बा? अ ट्रेन साऊंडिंग अ whistle of frequency 510 hertz approaches a station at 78 kilometer per hour. 72 kilometer per hour, बरोबर. Frequency of note heard by observer on platform as the train, number one, approaches the station, and number two, recedes म्हणजे स्टेशन पासून बाहेर जवळ. अप्रोच म्हणजे काय? स्टेशनकडे येताना. आणि दुसरं स्टेशन पासून जाताना. ओके. वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर दिलंय. अंडरस्टूड? म्हणजे ह्यामध्ये काय दिलंय? ट्रेन साऊंडिंग अ व्हिसल ऑफ फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्स. म्हणजे कुठली फ्रिक्वेन्सी दिले? हे एन दिलंय. आणि वेलॉस अप्रोचेस अ स्टेशन 72 किलोमीटर पर आवर म्हणजे काय? 72 किलोमीटर पर आवर असं दिलंय. ही काय? वेलॉसिटी ऑफ ट्रेन म्हणजे सोर्स आहे ना, बरोबर की नाही? ट्रेन सोर्स आहे. मी हेला वेलॉसिटी 72 आहे. सो 72 ची आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मीटर पर सेकंड मध्ये. ओके, 1000/3600 म्हणजे 5/18 न मल्टिप्लाय कर. 18 कितीचा? 72 असतोय 4. 4 चा 20 म्हणून 20 मीटर पर सेकंड ही VS आली. अंडरस्टूड? आणि दिलाय एन 510 हर्ट्स. मग ज्यावेळी ट्रेन जवळ येणारी फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे. मग 510 पेक्षा जास्त कुठली आहे? 544. बरोबर आहे की नाही? 544 जास्त आहे. आणि ट्रेन जाताना फ्रिक्वेन्सी काय पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. मग 480 अँड इथं 612. मग ऑप्शन काय असणार? समजलं मी काय म्हणतोय? की ज्यावेळी ट्रेन येते त्यावेळी फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे. जास्त वाला ऑप्शन हे 3 आहेत. ओके. आणि 510 पेक्षा व्हाईल अप्रोचिंग जास्त आहे तर जास्तचे 3 ऑप्शन आहेत. आणि ज्यावेळी बाहेर लांब जाणार ट्रेन प्लॅटफॉर्म बसून, स्टेशन बसून, त्यावेळी फ्रिक्वेन्सी कमी व्हायला पाहिजे. म्हणजे 510 पेक्षा कमी एकच ऑप्शन आहे, म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट. म्हणजे ए ऑप्शन बरोबर आहे हे मी डायरेक्टली सांगितलं लॉजिकली. अंडरस्टूड? आता आपण कॅल्क्युलेशन करूया. आणि आन्सर एवढंच येणार, एज पण येणार या केसमध्ये. आता बघा, यामध्ये मी हा लॉजिकल सॉल्व्ह झाला असता प्रॉब्लेम. यामध्ये काय दिलंय की पहिले हा ऑब्झर्वर इज ऑट प्लॅटफॉर्म. इथं ऑब्झर्वर आहे अँड दॅट इज ऍट प्लॅटफॉर्म. ओके, V0 0 आहे ऍट रेस्ट. बट ट्रेन इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी ऑफ सोर्स किती आहे? किती? 20 मीटर पर सेकंड. अँड वेलॉसिटी ऑफ साऊंड याच डिरेक्शन मध्ये. कळलं काय? ज्यावेळी ट्रेन, ही पहिली केस आपली अप्रोचिंग, ज्यावेळी ट्रेन स्टेशनला सोडणार, डिपार्ट होणार, त्यावेळी ट्रेन तर इकडेच मोडणार 20 मीटर पर सेकंड. बट तो पॅसेंजर न तो प्लॅटफॉर्मवर आहे त्यानं वेलॉसिटी ऐकणार, म्हणजे वेलॉसिटी डिरेक्शन इकडे अशी होणार V. कळलं काय? अंडरस्टूड? ही आपली सेकंड केस. मग ज्यावेळी जवळ येते त्यावेळी वेलॉसिटी वाढते, फ्रिक्वेन्सी जास्त काय येते. आणि लांब जसं आवाज कमी होते म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी होते. तेव्हा ऑप्शन आहे. असं लॉजिकली सॉल्व्ह केलं. ओके, इज इट क्लिअर? आता आपण मी सॉल्व्ह करतो. फर्स्ट केस साठी वाईल अप्रोचिंग का एन
नॉट काय येणार, ऑब्झर्वर ऍट रेस्ट आहे म्हणजे न्युमेरेटर मध्ये फक्त व्ही, आणि पहिल्या केसमध्ये दे आर इन सेम डिरेक्शन. सेम म्हणजे व्ही मायनस व्हीएस इंटू वॉट एन. आता व्ही किती दिले 320 डिवाइड बाय 320 minus 20 into what? 510. मग 320 divide by 300 into 510. As 10 get cancelled, 10 get cancelled. Okay, it is a 51. 51 it is come 32 into what? 51 divided by 3. It comes 544. That's 544 hertz. Okay. Understood? 51 divided by 3. 17 into 32. 544. एक आलं पहिली केस. As when train is moving towards passenger. आता when train is moving away from passenger, म्हणजे number 2 केस. ही towards ची केस आहे. 1. आणि recedes म्हणजे अवे. स्टेशन पासून बाहेर लांब जायला. एन नॉट काय येणार, ऑब्झर्वर रेस्ट फक्त न्युमरेटर मध्ये व्ही, सोर्स मुव्हिंग बट दोघांची वेलॉसिटी अपोजिट आहे, त्यामुळे डिनॉमिनेटर वाटला बघा, फ्रिक्वेन्सी कमी झाली. इज इट राईट? थिंकिंग कळालं काय? सो इट इज 320 डिवाइड बाय 320 प्लस 20 into 510. में 320 divided by 340 into what? 510. या 17च्या टेबल में येत आहे 17 2 चा 34, बरोबर आहे ना, and 17 3 चा, so 320 divided by 2, it come 160, and 160 into 3, it is how much? 480. त्यामुळे ए ऑप्शन मी ऑलरेडी सांगितलं होतं, लॉजिकली सॉल्व्ह केलं. अंडरस्टूड हाऊ इट इज सॉल्व्ड? 24 प्रॉब्लेम. ओके.